ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. तव सहवास घडावा प्रभू रे, तव सहवास घडावा. क्षणभर विरह नसावा प्रभू रे, तव सहवास घडावा. राहो सुंदर सदनी नगरी, किंवा राणी पर्वत कुहरी. राहो सुंदर सदनी नगरी, किंवा राणी पर्वत कुहरी. देह विभो हा माझा, कोठेही मग स्वर्गच जीवा. तव सहवास घडावा प्रभू रे, तव सहवास घडावा. क्षणभर विरह नसावा प्रभू रे, तव सहवास घडावा. मिळोत षड्रस अन्ने खाया, कंदमुळे वा मज प्रभु राया. मिळोत षड्रस अन्ने खाया, कंदमुळे वा मज प्रभु राया. आजच्या मननाकरिता निवडलेला शास्त्रपाठ उत्पत्ती अध्याय 49 22 ते 26 ही वचने. उत्पत्ती अध्याय 49 22 ते 26 ही वचने. योसेफ हा फलवती लतेची एक शाखाच आहे. निर्झरापाशी लावलेल्या फळझाडाची शाखा आहे. त्याच्या डहाळ्या भिंतीवर चढून पसरल्या आहेत. तिरंदाजांनी त्यास त्रस्त केले, त्यास बाण मारिले, त्याचा पिच्छा पुरविला. तथापि त्याचे धनुष्य मजबूत राहिले. याकोबाचा समर्थ देव, इस्रायलाचा मेंढपाळ, इस्रायलाचा दुर्ग, याच्याद्वारे त्याचे भुज स्फुरण पावले. तुझे सहाय्य करणारा, तुझ्या पित्याचा देव, तुला वरदान देणारा सर्व समर्थ देव याचकडून हे होईल. वरून आकाशाची व खालून जलाशयाची वरदाने तुला तो देईल. दुधाची व संततीची वरदाने तो तुला देईल. तुझ्या पित्याने कथिलेली वरदाने प्राचीन पर्वताच्या वरदानाहून श्रेष्ठ आहेत. सनातन डोंगरापासून प्राप्त होणाऱ्या इष्टवस्तूहून श्रेष्ठ आहेत. हे आशीर्वाद योसेफाच्या मस्तकी, आपल्या भाऊबंदात तो प्रमुख त्याच्या शिरी येवोत. देवबाप वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मननासाठी निवडलेला शास्त्रभाग उत्पत्ती याचं पुस्तक 49 अध्याय आणि 22 ते 26 ही वचने आपण वाचलेली आहेत. या ठिकाणी आम्ही पाहतो की याकोब आपल्या सर्व मुलांना बोलवून एकत्र जमवून त्यांना सांगत आहे की पुढील काळी तुमचे काय होईल ते मी तुम्हाला सांगतो. आणि वचन 22 पासून योसेफाच्या जीवनाविषयी आम्ही पाहतो. तो म्हणतो की योसेफ हा फळझाडाची शाखा आहे. निर्झरापाशी लावलेल्या फळझाडाची शाखा आहे. त्याच्या डहाळ्या भिंतीवर पसरलेल्या आहेत. आणि योसेफ विषयी या ठिकाणी मी पाहतो की अनेक लोकांनी त्याला त्रास दिला. वचन 23 जर आम्ही पाहिलं, तिरंदाजांनी त्यास त्रस्त केले, त्यास बाण मारले, त्याचा पिछा पुरविला, तथापि त्याचे धनुष्य मजबूत राहिले. याकोबाचा समर्थ देव, मेंढपाळ, इस्रायलचा खळक ह्याच्याच नावाने त्याचे भुज स्फुरून पावले. आणि योसेफाविषयी जर आम्ही पाहिलं, अनेक प्रकारचं दुःख तकलीफ, पण परमेश्वराने त्याला सांभाळलं. वचन 25 म्हणते की तुझे सहाय्य करणारा, तुझ्या पित्याचा देव तुला वरदान देणारा, सर्व समर्थ देव याच्याकडून हे होईल.
वरून आकाशाची व खालून जलाशयाची वरदाने तो तुला देईल. आणि अनेक प्रकारचं दान आणि वरदान त्या ठिकाणी योसेफाला याकूब सांगत आहे. पुढे पाहिलं तर तुझ्या पित्याची वरदाने प्राचीन पर्वताच्या वरदानाहून श्रेष्ठ आहेत. ती सनातन डोंगरापासून प्राप्त होणाऱ्या इष्ट वस्तून श्रेष्ठ आहेत. हे आशीर्वाद योसेफाच्या मस्तकी आपल्या भाऊबंदात जो प्रमुख त्याच्या शिरीवर. आणि हे सगळे आशीर्वाद त्याचा वडील पुढील काळी त्याच्या जीवनात येणार आहेत म्हणून तो सांगत आहे. त्याचे सर्व आशीर्वाद त्याला तो सांगत आहे, कारण तो आपल्या सर्व भाऊबंदात प्रमुख आणि श्रेष्ठ होईल आणि त्याला सर्व आशीर्वाद मिळतील म्हणून देखील या ठिकाणी देवाचं वचन आम्ही पाहतो. आणि याकूब आपल्या योसेफ या मुलाविषयी तो सांगत आहे. माझ्या प्रियानो, परमेश्वर जर तुमची निवड करतो तर परमेश्वर तुम्हाला सर्व प्रकारच्या आशीर्वादाने भरतो आणि परमेश्वर तुमचा उपयोग करतो. कुठल्याही प्रकारच्या विपत्तीत परमेश्वर तुमच्या बरोबर असतो. आपण योसेफाच्या जीवनाविषयी जाणतो माझ्या प्रियानो, कशा प्रकारे परमेश्वराने त्याचं सहाय्य केलं. आणि जर परमेश्वराकडून तुमची आणि माझी निवड आहे, परमेश्वर सर्व प्रकारच्या आशीर्वादाने तुम्हाला आशीर्वादित करेल आणि परमेश्वर तुमचा उपयोग देखील करेल. देवबाप करो, या वचनाने तुम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुझ्या दयेच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतोय प्रभू. आम्ही ऐकलं परमेश्वराप्पा, योसेफाच्या जीवनात कुठल्या कुठल्या प्रकारची आशीर्वादे तू दिलीस. परमेश्वराप्पा, प्रार्थना करतो जे तुझे निवडलेले आहेत अशा प्रत्येकाच्या जीवनाला तुझ्या उत्तम अशा आशीर्वादाने भर. तू त्यांची काळजी घे. अनेक सुखात, दुःखात, संकटात प्रभू तू त्यांच्या संगतीला त्यांचा उपयोग कर आणि त्यांच्या जीवनाने तो आपली महिमा कर. परमेश्वराप्पा, आम्ही पाहतो प्रभूजी, ज्याप्रमाणे तू योसेफाला आशीर्वाद दिलंस देवाप्पा, आम्ही प्रार्थना करतो आज तुझे निवडलेले प्रत्येक आहेत त्या प्रत्येकांना तुझ्या आशीर्वादाने भर. जरी ते दुःखात असतील, त्यांच्या संगतीला त्या दुःखातून त्यांना बाहेर काढ आणि परमेश्वराप्पा त्यांचा तुझ्या राज्याच्या वाढीसाठी तो उपयोग कर. मी प्रार्थना करतोय प्रभूची, तुझ्या दासावर तुझ्या दयेचा कृपेचा हात ठेव आणि परमेश्वराप्पा तुझ्या उत्तम अशा आशीर्वादाने त्या प्रत्येकांना आशीर्वादित कर. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. क्षणभर विरह नसावा, प्रभु रे तव सहवास घडावा. हे प्रिय कंदा सर्व सुखाच्या, घे घे माझे तन मन वाचा. हे प्रिय कंदा सर्व सुखाच्या, घे घे माझे तन मन वाचा. ख्रिस्ता मत प्रिय ख्रिस्ता, अविनाशी तू मात्र विसावा. तव सहवास घडावा, प्रभु रे तव सहवास घडावा. क्षणभर विरह नसावा, प्रभु रे तव सहवास घडावा. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.